नमस्कार. प्रेमाने बोला, ध्यान निरंकार. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की माझ्या आयुष्यातच सगळ्यात जास्त त्रास आहे आणि बाकी इतरांचं आयुष्य खूप सुंदर आहे? सकाळी उठल्यानंतर इतरांच्या सुंदर आयुष्याची ज्यावेळी आपण तुलना करतो त्यावेळी दुःखी होतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की या जगामध्ये 100% सर्व सुखी असा कोण आहे? आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलात तर तुम्ही आता ज्याही स्थितीत आहात त्याच स्थितीत तुम्ही जगातील सगळ्यात सुखी व्यक्ती बनाल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रेमाने बोला. एका जंगलामध्ये एक कावळा खूप आनंदात आणि मजेत होता. एक दिवस जंगलातनं फिरत असताना एका सरोवरामध्ये पोहत असताना त्यानं राजहंसाला बघितलं. राजहंसाचा बर्फासारखा पांढरा शुभ्र कलर आणि शांत पोहत असलेला बघितला आणि आपल्या नेहमीच्या झाडावर येऊन बसला आणि कावळा विचार करू लागला, देवा, काय माझं हे आयुष्य? माझा रंग काळा, माझा आवाज कर्कश, माझ्यावर कोण प्रेम करत नाही, माणसाच्या 10-12व्याच्या निवदाचा मान सोडला तर इतर वेळी मला कोण मान देत नाही, मला कोण शिवत नाही. हे काय माझं आयुष्य आहे? बघा व किती पांढरा शुभ्र आहे, शांत आहे. असा विचार करून त्या झाडावर तो रडत बसतो आणि रडत असताना त्याच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब त्या झाडाच्या खाली पडतो. त्यावेळी त्याच झाडाखाली एक साधू महाराज ध्यान करत बसलेले असते. त्या अश्रूचा थेंब पडल्यानंतर साधू महाराज कावळ्याकडे बघतात आणि म्हणतात, काय कावळे दादा, रडायला लागलाय काय? कावळा लगेच खाली उतरतो आणि त्या साधू महाराजाला म्हणतो, बघा ना साधू महाराज, देवानं माझ्यावर किती अन्याय केलाय. माझा रंग काळा, माझा आवाज कर्कश, मला मान नाही, पण तो राजहंस बघा, पांढरा शुभ्र आहे, शांत आहे. त्यावेळी ते साधू महाराज म्हणतात, तू एकदा जाऊन त्या राजहंसाला विचार. कावळा मग उडत उडत जाऊन राजहंसाजवळ जातो आणि राजहंसाला म्हणतो, राजहंस दादा, तू जगातला सगळ्यात सुखी पक्षी आहेस का? तुझा रंग पांढरा आहे, तू शांत आहेस. त्यावेळी राजहंस दादा कावळ्याकडे बघून म्हणतात, तुला कोण सांगितलं मी सगळ्यात सुखी आहे म्हणून? पाण्यामध्ये माझं काय हाल होतात ते तुला माहित आहेत का? आणि तू ज्या पांढऱ्या रंगाला बोललास तो फक्त माणसाच्या कपनाला उपयोगाला येतोय. इतर वेळी पांढऱ्या रंगाला कोण विचारतो? मी ज्यावेळी पोपटाला बघितलं त्यावेळी मला पोपट सगळ्यात सुखी प्राणी वाटला, कारण निसर्गाने त्याला हिरवा कलर दिलाय, तांबडी टोच दिली, त्याचा आवाज गोड आहे, त्याच्यावर सगळी लोक प्रेम करतात. त्यामुळं पोपट हा सगळ्यात सुखी पक्षी आहे. कावळे दादा तिथून उठतात, पोपटाकडे जातात, पोपटाची स्तुती करायला लागतात, देवानं तुम्हाला किती खूप सुंदर आयुष्य दिले. त्यावेळी पोपट म्हणतो, होय, मी सुखी होतो तोपर्यंत जोपर्यंत मला मोर भेटला नव्हता. ज्या दिवशी मला मोर भेटला त्या दिवशी मला माझं रंग फिकं वाटायला लागले. मोराडा बघा म्हटला, त्याचा पिसारा अनेक कलर्स आहे, त्याचा तुरा किती गोड आहे, त्याचा नाच किती गोड आहे. त्याला बघण्यासाठी लोक तिकीट काढून येतात. मला वाटतंय मोर हाच सगळ्यात सुखी पक्षी आहे. कावळे दादा परत मोराला भेटासाठी जातात. एका शहरालगतच्या जवळच्या प्राणी संग्रहालयात जातात, जिथं मोराला डांबून ठेवलेलं असतं. हजारो लोक त्या मोराला बघण्यासाठी येतात आणि ती गर्दी जरा पांगल्यानंतर कावळे दादा तिथं जातात आणि मोराला म्हणतात, मोर दादा, तुम्ही सगळ्यात सुखी पक्षी आहात ना, कारण तुम्हाला बघण्यासाठी लोक तिकीट काढून येतात. किती सुंदर पसारा आहे तुमचा, किती सुंदर तुरा आहे, किती सुंदर तुमचा डान्स आहे. त्यावेळी मोर दादा एक निश्वास टाकतो आणि म्हणतो, अरे ह्याचमुळे मी तर या लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे म्हटलं, डांबून ठेवलंय मला म्हटलं. मी तर देवानं रोज प्रार्थना करतोय की तुम्हाला बोर बनवण्याऐवजी कावळा बनवला असतास तर मी या आकाशात स्वतंत्र विहार तरी केला असता, स्वतंत्र झाला असतो,
माझ्या मनमर्जीप्रमाणे जगलो असतो. हे ऐकल्यानंतर कावळा अवाक होतो. कावळ्याला खूप मोठा धक्का पोचतो आणि त्या चौघांना गोळा करून त्या साधू पुरुषाकडे येतात आणि त्या साधू पुरुषाला म्हणतात, महाराज सांगा या जगात खरा सुखी कोण आहे? त्यावेळी महाराज म्हणतात, सर्वच जण सुखी आहे, पण ज्या दिवशी आपण तुलना करायला लागतो त्यावेळी आपलं सुख पळतं आणि आपल्याकडं दुःख येतं. बघा ना, कावळ्याला वाटलं माझा कलर काळा आहे, राजहंस चांगला. राजहंसाला वाटलं की माझ्याकडे एकच कलर आहे, पोपटाचं 2 कलर, पोपट चांगला. पोपटाला वाटलं माझ्याकडे 2च कलर आहे, मोराकडे अनेक कलर आहेत, मोर चांगला. आणि त्यामुळं सगळीच दुःखी झाली. ज्यावेळी ज्याही स्थितीत किंवा ज्याही परिस्थितीत देवानं आपल्याला दिलंय, कारण प्रत्येकाला काय नाही काहीतरी वेगळं कौशल्य दिले आणि हे ओळखून आपण जर सुख मानलं तर आपण सर्वजण सुखी आहोत. जसं संत म्हणतात, ठेविले आनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे आपल्याला ज्या स्थितीत ठेवलंय त्यामध्ये आनंद मानला तर आपण सुखी होतो. कावळ्याला हे समजलं आणि कावळा अगदी खुश होऊन आनंदाने आकाशात उडवून गेला. संतजनांनो, तुम्हाला काय वाटतं? ही कथा एका कावळा आणि मोराची होती? नाही, ही कथा तुमची आणि आमची होती. आपणही ज्यावेळी शेजाऱ्याचा बंगला बघतो, शेजाऱ्याची गाडी बघतो, सकाळी उठल्यानंतर सोशल मीडियावर स्टेटसवर त्याचं दिखाऊ सुख बघतो, त्यावेळी आपल्यालाही वाटतं, देवा हे माझं काय आयुष्य आहे? किती दुःख दिलंस माझ्या आयुष्यामध्ये, इतर जण किती सुखात आहेत, मजेत आहेत. पण निरंकारी विचार सांगतो की तुम्ही आता ज्याही स्थितीत आहात त्या स्थितीत पोहोचण्यासाठी लाखो लोक आज स्वप्न बाळगून आहेत. म्हणजे लाखो लोकांपेक्षा तुम्ही चांगले आहात. म्हणून तुमच्याकडे आता जे आहे त्याबद्दल देवाचं ज्या दिवशी आभार मानायला लागाल त्यावेळी तुम्हाला अधिक मिळत जाईल. कारण प्रत्येक व्यक्ती युनिक आहे, प्रत्येकामध्ये काय नाही काहीतरी कौशल्य दडलेलं आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे. ते वेगळं पण जर आपण जपलं तर जगातला सगळ्यात सुखी व्यक्ती होऊ शकतो. म्हणून तुम्ही ते वेगळं पण जपा आणि रोज स्वतःला सांगा, आय एम बेस्ट, आय कॅन डू इट, आय एम विनर, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम सक्सेस. हे रोज स्वतःला सांगा, तुम्ही नक्की जगातील एक सगळ्यात सुखी व्यक्ती ठराल. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि असंच वेगवेगळे विचार ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विचारासह. तोपर्यंत प्रेमाने बोला. धन निरंकार जी.